नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण मागील 10 महिन्यांच्या चालू घडामोडीचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 700 पासून ते 1400 पर्यंतचे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत। तर भाग 1 जर तुम्ही पाहिलेला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण झाल्यावर ताबडतोब तुम्ही भाग 1 पाहून घ्या। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी भाग 1 ची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही तो पार्ट पाहू शकता। तर चला सुरुवात करूयात आपल्या या व्हिडिओला। तर येणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेसाठी खूप फायदेशीर आपला हा व्हिडिओ ठरणार आहे। तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर यामध्ये आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालय लॉन्च करणार आहे? तर अल्पसंख्याक मंत्रालय लक्षात ठेवा। यानंतर राजीव गांधी व वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर हिमाचल प्रदेश। यानंतर राजा खासगाव कोणत्या राज्यातील पहिले सौर मॉडेल गाव बनले आहे? तर हिमाचल प्रदेश। यानंतर खालीलपैकी कोणता देश लेझर शस्त्रांनी शत्रू देशाचे ड्रोन पाडणारा पहिला देश बनला? तर इस्रायल हा देश बनलेला आहे। यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी बालविवाह बंदी अधिनियम 1929 मंजूर करण्यात आला? तर 9 जून या दिवशी। यानंतर जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी इंटरपोलने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले आहे? तर ते आहे ऑपरेशन सिक्योर। यानंतर जगातील पहिली नॉन बायनरी चिप कोणत्या देशात लॉन्च करण्यात आली? तर ती चीन या देशामध्ये। यानंतर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कितवे स्थान मिळाले आहे? तर 131वे स्थान आपल्या भारत देशाला देण्यात आले आहे। यानंतर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे पहिले भारतीय अध्यक्ष पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर श्रीनिवास मुक्कमल्ला यांची। यानंतर चर्चेतील श्री पद्मनाभस्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे केरळ या राज्यामध्ये। यानंतर शाहेद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर इराण या। यानंतर अलीकडे इस्रायलने कोणत्या देशाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन नुकतेच सुरू केले? तर इराण। यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट गुंतवणूक झाली आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये। यानंतर सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी 2025 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर आचार्य प्रशांत यांना। यानंतर स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 साठी अलीकडेच कोणाची जागतिक राजदूत म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांची। यानंतर कोणता देश ब्रिक्समध्ये भागीदार देश म्हणून सामील झाला? तर व्हिएतनाम हा देश। यानंतर पुढील प्रश्न, जागतिक वाळवंट निर्मूलन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 17 जून या दिवशी। यानंतर कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला? तर 22 जुलै। यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर दक्षिण आफ्रिकाने जिंकले आहे। यानंतर इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली आहे? तर शांततेचं आवाहन घेतलं आहे। यानंतर भारत सरकारने अलीकडेच कोणत्या शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून नामांकित केले आहे? तर लखनौ या। यानंतर ISSF विश्वचषक 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावर होता? तर तृतीय। यानंतर पुढील प्रश्न, तर संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने सायबर सुरक्षा सराव सुरू केला आहे? तर आपल्या भारत या देशाने। यानंतर आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर सायप्रस या। यानंतर भारतातील चौथे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर राजगीर या ठिकाणी। यानंतर कोणत्या राज्याने महा अँग्री AI धोरण 2025 ते 2029 मंजूर केले आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने। यानंतर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर भूपेंद्र यादवजी यांची। यानंतर अलीकडेच दक्षिण आफ्रिकेने कोणत्या देशाला हरवून ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले आहे? तर ऑस्ट्रेलियाला। यानंतर आपल्या भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात केव्हा होणार आहे? तर 1 ऑक्टोबर 2026 रोजी। यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर गोविंद मोहन यांच्या। यानंतर 730वा प्रश्न, आपल्या भारतातील पहिला अर्धवाहक कारखाना कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? तर तो गुजरात या राज्यामध्ये बांधला जाणार आहे। यानंतर हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 चा पहिला संस्करण
कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे तर चेन्नईमध्ये. यानंतर खालीलपैकी कोणी धरती आबा जनभागीदारी नावाची सर्वात मोठी आदिवासी सक्षमीकरण मोहीम सुरू केली आहे तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने. यानंतर जागतिक शरणार्थी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 20 जून या दिवशी. यानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन सिंधू. यानंतर ॲबरडीन विद्यापीठाला त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली तर नवी मुंबई. यानंतर जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस दोन्ही दिवस कोणत्या दिवशी साजरे केले जातात तर ते 21 जून या दिवशी साजरे केले जात असतात. यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार आहे तर पडला तर 18 जून ते 1 जुलै दरम्यान. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊया तर कोणते राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर ते आहे बिहार हे राज्य. यानंतर कोणत्या राज्याने 2025 ते 2035 हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे तर अरुणाचल प्रदेश याने. यानंतर कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला 1 लाख रुपये देण्याची मोठी घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे तर उत्तर प्रदेश या. यानंतर अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल कोणी सुरू केले तर UPSCने. यानंतर खालीलपैकी कोणाला MITचे पहिले भारतीय वंशाचे प्रोव्होस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर अनंथा चंद्रकासन यांना. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदीला सामान्य तृतीय भाषा म्हणून लागू करण्याची घोषणा केली तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सार्वजनिक सेवा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 23 जून या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला किती वर्ष पूर्ण होत आहे तर एकूण 75 वर्ष. यानंतर देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे तर मुंबईमध्ये होत आहे. यानंतर UNOने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे तर 2025 हे वर्ष. यानंतर सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला तर हिंदी या. यानंतर कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला आहे तर आदिवासी. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो 23 जून या दिवशी साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आल्या आहेत तर लेह या. यानंतर विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केला आहे तर एकूण 3 लाख लोकांनी. यानंतर योगांध्र मोहीम कोणी सुरू केल्याची घोषणा केली तर चंद्रबाबू नायडू. यानंतर पॅरिस डायमंड लीग भालाफेकमध्ये 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर नीरज चोप्राने. यानंतर कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना सुरू केली आहे तर दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच 2024-25 चा डिजिटल पेमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला. यानंतर 2025 च्या तिरंदाजी आशिया कपमध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले तर आपल्या भारत या देशाने. यानंतर 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत तर एकूण 4 सुवर्ण पदके. यानंतर आपल्या भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा कोणी सुरू केली तर BSNL. यानंतर अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ते आपल्या भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे तर केरळ. यानंतर आपल्या भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले तर त्रिपुरा. यानंतर विंग्स टू अवर होप्स बुक कोणाचे आहे तर द्रौपदी मुर्मू यांचे आहेत आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. यानंतर संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर 25 जून या दिवशी. यानंतर 41 वर्षानंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय कोण बनला तर शुभांशु शुक्ल बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न ऑपरेशन बशीर अल फताह अंतर्गत इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्या देशाला हल्ला केला आहे तर कतार या. यानंतर शाश्वत विकास उद्दिष्ट SDG निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे तर 99वा. यानंतर भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये 16 ते 18 वयोगटातील मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नाव्य योजना सुरू केली आहे नुकतीच तर उत्तर प्रदेश या. यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आपल्या भारतातील पहिला
ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट कार्यान्वित करण्यात आला तर कच्छ. यानंतर नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनली तर जान्हवी डांगे ती. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या क्रिस्टी कोव्हेस्ट्री कोणत्या देशाच्या आहे तर त्या आहेत झिम्बाब्वे या देशाच्या. यानंतर 801वा प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्या मार्गावर बनणार आहे तर वर्धा पवनार ते गोवा पात्रा देवी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 2025 पुरुष FIH हॉकी ज्युनियर विश्वकपचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर तामिळनाडू. यानंतर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर 26 जून. यानंतर JCB पुरस्कार बंद करण्यात आला आहे तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता तर तो साहित्य या क्षेत्राशी. यानंतर NATO शिखर परिषद 2025 कोठे पार पडली आहे तर नेदरलँडमध्ये. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जून रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर सामाजिक न्याय दिवस. यानंतर जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे तर 115वी. यानंतर महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये एकूण किती टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली तर 10%. यानंतर अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती तर मुंबई या. यानंतर 810वा प्रश्न विद्यार्थ्यांनो प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 7वी हेलिकॉप्टर आणि लहान विमान शिखर परिषद कोठे आयोजित केली जात होती तर केली गेली तर पुणे महाराष्ट्रामध्ये. यानंतर जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनली आहे तर सोने. यानंतर जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे होणार आहे तर अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस नवीन बांगलादेश दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले तर 8 ऑगस्ट हा दिवस. यानंतर पुढील प्रश्न भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केले तर जम्मू काश्मीर. यानंतर ब्रँड फायनान्स रिपोर्ट 2025 नुसार खालीलपैकी कोणता ब्रँड $30 अब्ज चा टप्पा ओलांडणारा आपला भारतातील पहिला ब्रँड बनला तर तो आहे टाटा समूह. यानंतर पुढील प्रश्न द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक खालीलपैकी कोणी प्रकाशित केले तर अमित शहा यांनी. यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन खालीलपैकी कोणते राज्य करणार आहे तर राजस्थान. यानंतर सरकारी शाळेमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार तर ते आहे हिमाचल प्रदेश हे राज्य. यानंतर नुकतेच प्रकाशित झालेले द वन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे आत्मचारित्र्य आहे तर ते आहे शिखर धवनचे. यानंतर कोणत्या राज्यामध्ये विवाह सभागृह योजना मंजूर करण्यात आली तर बिहार. यानंतर जगातील पहिला जेट चलित उडणारा मानवीय रोबोट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला तर तो इटली या देशामध्ये. यानंतर भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण कोठे झाले तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर. यानंतर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 1 जुलै या. यानंतर कोणत्या राज्यामध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा सुरू झाली तर ओडिशा. यानंतर भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर सुधांशु मित्तल यांची. यानंतर पुढील प्रश्न भारतीय खो खो महासंघाच्या खनिजदार पदी नुकतीच नियुक्ती झालेले गोविंद शर्मा कोणत्या राज्यातील आहे तर ते आहेत आपल्या महाराष्ट्र या राज्यातील. यानंतर पुढील प्रश्न नाटो संमेलन 2026 कोणत्या देशामध्ये होणार आहे तर ते आहे तुर्की या देशामध्ये. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजेश कुमार यांची. यानंतर अलीकडेच कोणत्या कारवाई अंतर्गत CBIने सायबर फसवणुकीतील काही बँक खाती उघडकीस आणली आहेत तर ऑपरेशन चक्र 5. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच बनकाचेरला प्रकल्प कोणत्या राज्यांमधील प्राणीवादाचे कारण बनला आहे तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कटारगामा एसाला महोत्सव 2025 साजरा करण्यात नुकताच आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात. तर खालीलपैकी कोणी ताशकंद येथे झालेल्या चेस कप जिंकला आहे तर R प्रज्ञानंद यांनी. यानंतर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपमध्ये खालीलपैकी कोणी महिलांचे विजेतेपद जिंकले आहे तर ओडिशा. यानंतर पुढील प्रश्न चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपमध्ये खालीलपैकी कोणी पुरुषांचे विजेतेपद जिंकले तर तामिळनाडू. यानंतर देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोठे करण्यात आले तर नागपूरमध्ये.
यानंतर पुढील प्रश्न 2025 मध्ये सर्वाधिक वृद्ध जगामध्ये कोणत्या देशात आहे तर ते आहेत जपान या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर खालीलपैकी कोण जगातील क्रमांक 1 चा भालाफेकपटू ठरला आहे तर तो आहे नीरज चोप्रा. यानंतर रग्बी प्रीमियर लीग 2025 ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती, ज्याचे विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकले आहे तर मुंबई. यानंतर पुढील प्रश्न तर खालीलपैकी कोणती कंपनी 15 गिगावॅट अक्षय ऊर्जा मिळवणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे तर अदानी ग्रीन. यानंतर कोणत्या दोन देशांमध्ये शांतता करार झाला तर कांगो आणि रवांडा. यानंतर आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे तर आदिवासी मंत्रालयाने. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे नुकतेच उद्घाटन केले तर गोरखपूर या. यानंतर खालीलपैकी कोण क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू नुकतीच ठरलेली आहे तर ती आहे स्मृती मानधना. यानंतर पुढील प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार आपल्या भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर तृतीय स्थान मिळाले आहे. कितवे तर तृतीय स्थान. यानंतर 845वा प्रश्न आपल्या भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा कोणत्या राज्यामध्ये बांधले गेले आहे तर ते आहे पंजाब या. यानंतर पेतोंगतान शिनावात्रा यांना अलीकडेच पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आले आहे तर त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या तर त्या होत्या थायलंड या. यानंतर एल्ब्रस पर्वतावर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक कोण ठरला तर ते आहे तेगबीर सिंग. यानंतर पुढील प्रश्न जागतिक क्रीडा पत्रकार दिवस 2025 कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर तो 2 जुलै या तारखेला साजरा केला जातो. यानंतर कोणाच्या हस्ते रेल वन ॲप लॉन्च करण्यात आले आहे तर अश्विनी वैष्णव यांच्या. यानंतर 850वा प्रश्न जून 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना जागतिक नेतृत्वासाठी कोणत्या आफ्रिकन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला तर घाना या. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 851वा तर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था असे ठेवण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील पहिले स्वदेशी फोटोनिक रडार कोणत्या कंपनीने विकसित केले आहे तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO ने. यानंतर हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळणारी पहिली भारतीय कोण बनली आहे तर दीपिका पादुकोण. यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनली आहे तर आस्था पुनिया. यानंतर आपल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टूर्नामेंटला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर नीरज चोप्राचे. यानंतर मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर बिहार या राज्याने. यानंतर आपल्या भारतातील सर्वात वयस्कर स्काय डाईव्ह करणाऱ्या महिला कोण बनल्या आहेत तर डॉक्टर श्रद्धा चौहान बनल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर ते श्रीनगरमध्ये करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणाच्या राज्यामध्ये झाले आहे तर गुजरात या. यानंतर आपल्या भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले तर हैदराबादमध्ये. यानंतर सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ 2025 चे आयोजन अलीकडेच कोठे करण्यात आले होते, जेथे डी गुकेश यांनी कोणाचे विजेतेपद जिंकले तर क्रोएशिया. यानंतर पुढील प्रश्न एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली तर अमेरिका पार्टी. यानंतर पुढील प्रश्न जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या साक्षीने किती किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले तर 54. यानंतर ब्रिक्स संमेलनाच्या भारताचा दौरा कोणत्या देशामध्ये होणार आहे तर ब्राझील या. यानंतर खालीलपैकी कोण आपल्या भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट सुरू करेल तर अनंत टेक. यानंतर 7 जुलै 2025 रोजी साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणत्या मराठी लेखकाला मिळाला तर अनिकेत कुलकर्णी. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला तर अर्जेंटिना. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू करण्यात आली तर मध्य प्रदेश. यानंतर महिला T20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनली तर दीप्ती शर्मा बनली आहे. यानंतर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या देशामध्ये आपला व्यवसाय बंद केला आहे तर पाकिस्तान.
यानंतर 9 जुलै 2025 रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस का नोंदवला गेला, तर पृथ्वीच्या रोटेशन गतीमध्ये वाढ झाल्यामुळे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन का देण्यात आले, तर इस्रायल अरब शांतता करारासाठी. यानंतर जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश कोणता आहे, तर व्हेनेझुएला. यानंतर 2025चा विश्व बॉक्सिंग कप कोठे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये आपल्या भारताने एकूण 11 पदके जिंकली होती, तर अस्ताना कझाकस्तानमध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, गुरुपौर्णिमा कोणत्या ऋषीच्या सन्मानार्थ साजरी केली जाते, तर महर्षी व्यास यांच्या. यानंतर आपल्या भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली, तर बेंगळुरूमध्ये. यानंतर आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताने किती पदके जिंकली, तर 9. यानंतर कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना 35% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, तर बिहार. यानंतर देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले, तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले, तर हिमाचल प्रदेश हे. यानंतर कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यांमध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे, तर हरियाणा. यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सदर्न क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले, तर ब्राझील. यानंतर पुढील प्रश्न 883वा, तर 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोणत्या देशात पार पडली, तर अमेरिका. यानंतर कोणत्या राज्याने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली, तर पंजाब. यानंतर जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 11 जुलै. यानंतर दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे, तर तैवान. यानंतर मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली, तर 150 वर्ष. यानंतर मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले, तर सिंदूर. यानंतर इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे, तर पुण्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे, तर हॅरी ब्रूक. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती नद्या प्रदूषित आहेत, तर 56. यानंतर आपल्या भारताचे मत्स्य उत्पादन 11 वर्षांमध्ये दुप्पट होऊन किती लाख टनावर गेले, तर 195. यानंतर केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झाला, तर एकूण 63. यानंतर कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे, तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने. यानंतर आपल्या महाराष्ट्राने 2025 मध्ये कोणता नवीन पर्यावरणपूरक प्रकल्प जाहीर केला, तर हिरवे गाव अभियान. यानंतर वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू 2025 नुसार सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता ठरला आहे, तर आपला भारत हा देश. यानंतर इस्रो आपल्या भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे, तर ते आहे गुजरात या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले, तर 5वे. यानंतर ज्या माता अभ्यास भारत आणि कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे, तर जपान. यानंतर पुढील प्रश्न आहे 900वा, तर 2025चा चिंता रवींद्रन पुरस्कार कोणत्या लेखकाला दिला जाईल, तर शरण कुमार लिंबाळे यांना. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत, तर 12. यानंतर भारतातील महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये T20 मालिका जिंकली, तर 19. यानंतर क्रूज भारत मिशन मध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले, तर गुजरात हे राज्य. यानंतर मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे, तर पंजाब. यानंतर मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने गज मित्र उपक्रम सुरू केला, तर आसाम. यानंतर कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधामध्ये ऑपरेशन कालनेमी सुरू केले, तर उत्तराखंड. यानंतर पुढील प्रश्न, तर शूटिंग वर्ल्ड कप 2027 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे, तर आपल्या भारत देशामध्ये. यानंतर 14 जुलै 2025 रोजी पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर कोण आहेत, तर शुभांशु शुक्ल. यानंतर 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर वर्षा देशपांडे यांना. यानंतर पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले, तर ते आहे आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर UPI ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे, तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेमध्ये नामनिर्देशित केले आहे? तर उज्ज्वल निकम यांना. यानंतर पेन प्रिंटर प्राइज 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर लीला अबोलेला यांना. यानंतर गोवा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली? तर पशुपती राजू यांची. यानंतर गोष्ट रिझर्व्ह बँकेची पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ते विद्याधर अणास्कर यांनी. यानंतर मेजर लीग क्रिकेट 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर MI न्यूयॉर्कने. यानंतर AR हरिकृष्णन आपल्या भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला? तर 87वा. यानंतर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ठरला? तर ऋषभ पंत ठरले आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये टालिस्मन सेबर नावाचा लष्करी सराव सुरू झाला होता, ज्यामध्ये आपल्या भारताने पहिल्यांदाच भाग घेतला? तर ऑस्ट्रेलिया. यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे म्हणजेच NMC चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर अभिजित शेट यांची. यानंतर जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले? तर आपला भारत. यानंतर जगामध्ये पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये भारताची रँक कितवी आहे? तर 8वी. यानंतर नुकताच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार करार केला? तर स्वित्झर्लंड. यानंतर कोणत्या राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे? तर आपला महाराष्ट्र. यानंतर कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये धार्मिक अवमान विरोधी विधेयक सादर केले? तर पंजाब. यानंतर जगातील सर्वोत्तम विमान कंपनी 2025 चा पुरस्कार कोणाला मिळाला? तर कतार एअरवेजला. यानंतर कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे? तर 2028. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिले एक्वाटेक पार्क कोणत्या राज्याने सुरू केले? तर आसाम या. यानंतर गिफ्ट सिटीचे नवे CEO कोण बनले आहेत? तर संजय कौल बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, एनर्जी अँड क्लीन एअर रिसर्च सेंटरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? तर बर्निहाट. यानंतर 15वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर झारखंडने. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगरत्न पुरस्कार 2025 प्रदान केला? तर धर्मेंद्र प्रधान यांना. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिली? तर 6. यानंतर आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये हायड्रोकार्बन सापडले आहे? तर आसाम या. यानंतर पुढील प्रश्न, केंद्राच्या स्वच्छ सर्वे 2024-25 मध्ये आपल्या महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकले? तर 10. यानंतर आपल्या भारतातील पहिली रोरो फेरी सेवा कोणत्या राज्यात सुरू झाली? तर गोवा या राज्यामध्ये. यानंतर कोणत्या राज्याने 125 युनिट्स पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे? तर बिहार या. यानंतर भारत सरकार कोणाच्या 100व्या जयंतीनिमित्त 100 रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे? तर MS स्वामीनाथन यांच्या. यानंतर ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच कोणती राष्ट्रीय योजना सुरू केली आहे? तर आदिती योजना. यानंतर खालीलपैकी कोणता देश 16 आणि 17 वर्षांच्या मुलांना सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार देण्याची योजना आखत आहे? तर ब्रिटन. यानंतर सलग 8व्या वर्षी आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कोणत्या शहराने जिंकला? तर इंदोर. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला? तर सांगली. यानंतर ग्रीन हायड्रोजन समिट 2025 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये. यानंतर आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी 2 आणि अग्निवन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर ओडिशा. यानंतर पुढील प्रश्न, तर 20 जुलै 2025 रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा झाला? तर इंटरनॅशनल चेस डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. यानंतर महाविद्यालयावर लढाऊ विमान कोसळले आहे, तर कोणत्या देशामध्ये घडली आहे ही धक्कादायक घटना? तर बांगलादेश. यानंतर आपल्या भारतातील कोणत्या तेल रिफायनरीवर युरोपियन संघाने प्रतिबंध लावले आहे? तर नायरा रिफायनरी. यानंतर केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली? तर नितीन गुप्ता. यानंतर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 22 जुलै रोजी. यानंतर आपल्या भारताचा पहिला क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट कोठे स्थापन करण्यात आला आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर कोणत्या देशातील 4 महिलांनी एकाच वेळी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठली? तर आपला भारत. यानंतर 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान कोणत्या देशामध्ये बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे? तर आपला भारत या.
यानंतर आदिती चौहानने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली? तर फुटबॉल. यानंतर शक्तिश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? तर ओडिशा. यानंतर रस्ते नेटवर्कमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचला? तर दुसऱ्या. यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर नितीन गडकरी यांना. यानंतर नागपूरमध्ये PM ई-बस योजनेअंतर्गत किती इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत? तर 150. यानंतर खालीलपैकी कोण FIDE महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय ठरली? तर कोनेरू हम्पी. यानंतर भारत कोणत्या वर्षापर्यंत स्वातंत्र्य अंतराळ स्थानक स्थापन करून चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखत आहे? तर 2035 आणि 2040 पर्यंत. यानंतर 24 जुलै रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो? तर आयकर दिवस म्हणजेच इन्कम टॅक्स डे. यानंतर कोणी ज्ञान भारतम मिशन चा शुभारंभ केला? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. यानंतर भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर मध्य प्रदेश. यानंतर आपल्या भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये ड्रोन प्रहार ड्रोन टेक्निक सराव सुरू केला? तर अरुणाचल प्रदेश. यानंतर कोणत्या राज्यामध्ये सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला? तर महाराष्ट्र सरकारने. यानंतर महाराष्ट्रामध्ये बचत गटांच्या उत्पादनासाठी किती जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली? तर 10 जिल्ह्यांमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केले आहे? तर ओडिशा. यानंतर कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर तेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केले? तर झारखंड सरकार. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब गझापचे अनावरण करण्यात आले? तर तुर्की. यानंतर काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे जो वाघांच्या घनतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे? तर आसाम. यानंतर प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणी ज्ञान भारतम मिशन सुरू केले? तर नरेंद्र मोदी. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. यानंतर नागपंचमी निमित्त कोणत्या राज्यामध्ये सर्प संवर्धन अभियान सुरू करण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यंदाच्या आंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प होते? तर 6. तर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त काळ सलग कार्यकाळ बजावला आहे? तर उत्तर प्रदेशचे. यानंतर भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचे बांधकाम कोणत्या राज्यात सुरू झाले? तर गोवा. यानंतर कोणत्या संस्थेने अलीकडेच सुरू केलेला जलद गस्त जहाज अटल बांधले आहे? तर गोवा शिपयार्ड लिमिटेड म्हणजेच GSL. यानंतर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 30 जुलै. यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दत्तात्रय भरणे यांची. यानंतर 2025 हे वर्ष महाराष्ट्रातील कोणत्या संतांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी म्हणजे 750व्या जयंतीसाठी आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराज. यानंतर 980वा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाने भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय आयातीवर 25% कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली? तर अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न, तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला? तर चीन. यानंतर जुलै 2025 मध्ये आपल्या भारताने कोणत्या देशाशी हायड्रोजन विकासासाठी सामंजस्य करार केला आहे? तर जर्मनी. यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर 1 ऑगस्ट रोजी. यानंतर 17वा पुरुष आशिया कप क्रिकेट 2025 कोणता देश आयोजित करेल? तर संयुक्त अरब अमिराती हा देश. यानंतर पुढील प्रश्न 985वा, आपल्या भारतातील पहिली AI पॉवर्ड अंगणवाडी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, सशस्त्र सीमा दल म्हणजेच SSB चे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय सिंघल यांची. यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर माणिकराव कोकाटे. यानंतर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? तर राणी मुखर्जी. यानंतर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला? तर श्यामची आई या चित्रपटास.
यानंतर 990वा प्रश्न, 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. यानंतर चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट हे आकर्षण कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे गुजरात या ठिकाणी. कोठे? तर गुजरात. यानंतर उंची वाढविण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? तर कृष्णा. यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 7 ऑगस्ट. यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याची घोषणा केली? तर बिहार. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठे युनानी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? तर पटना. यानंतर खालीलपैकी कोणाची अलीकडेच भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली? तर पुष्पेंद्र सिंग यांची. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या IAS अधिकाऱ्याची 20 वर्षामध्ये 24व्या वेळेस बदली करण्यात आली? तर तुकाराम मुंढे यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे? तर मणिपूर. यानंतर कोणत्या राज्याने प्रत्येक घरामध्ये हायस्पीड इंटरनेट पुरविण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला? तर गोवा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. तर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल ना, तर विद्यार्थ्यांनो आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय. आणि आपल्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 5000 ठेवलेलं आहे, त्यालाही पूर्ण करायला अजिबात कोणीच विसरू नका. तर विद्यार्थ्यांनो, तुमचं हे लाईकचं टार्गेट पाहून मला असा व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच प्रोत्साहन मिळत असतं. म्हणून सर्वांनी हे टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करा आणि शेवटी कॉमेंटमध्ये उत्तर देखील सांगायचा प्रयत्न करा तुम्हाला दिलेल्या प्रश्नांचं. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर आपला 1000वा प्रश्न आहे, 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिट कोणता देश आयोजित करेल? तर तो आहे आपला भारत देश. कोणता? तर आपला भारत देश आहे तो. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 1001वा, तर वर्ल्ड चॅम्पियन लीग ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर दक्षिण आफ्रिकाने जिंकले आहे. कोणी? तर दक्षिण आफ्रिकाने. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, हिरोशिमा दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 6 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जात असतो. यानंतर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर भीमराव पांचाळे यांना. यानंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या शहरातून जाहीर करण्यात आला? तर वाराणसी. यानंतर ऑपरेशन मुस्कान 1 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये कोणत्या राज्यात पार पडले? तर तेलंगणा. यानंतर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला? तर मातृवन प्रकल्प. यानंतर उत्तर अमेरिकातील सर्वात मोठ्या भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर कॅनडामध्ये. यानंतर पहिला बुद्धिबळ स्पोर्ट्स विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे, ज्याचे विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकले होते? तर सौदी अरेबिया. यानंतर प्रत्यय अमृत कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत? तर ते आहेत बिहार या राज्याचे. यानंतर चित्रपती कै व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर महेश मांजरेकर यांना. यानंतर द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे? तर ते आहे रोहित शर्मा यांच्या. यानंतर आपल्या भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले? तर अमित शहा. यानंतर नुकतेच कोणत्या राज्यामध्ये ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला? तर उत्तराखंड. यानंतर भारत छोडो आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले होते? तर 8 ऑगस्ट 1942 या दिवशी. यानंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने म्हणजेच IATA ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत जगातील सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार कितवा बनला? तर 5वा. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारतातील सर्वात प्रगत सरकारी इमारतीचे नाव कर्तव्य भवन कोणत्या शहरात देण्यात आले? तर दिल्ली या. यानंतर सावळकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी बांधला जात आहे? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी बांधला जात आहे. यानंतर परदेशामध्ये सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला? तर मोहम्मद सिराज. यानंतर भारतीय टपाल विभागाने रजिस्टर्ड पोस्ट सेवा कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला? तर 1 सप्टेंबर 2025 पासून. यानंतर नुकतेच भारत भेटीला आलेले
फर्डिनांड आर मार्कोस हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर फिलिपिन्स. यानंतर अलीकडेच कोणत्या ठिकाणी ऑपरेशन खगल राबविण्यात आले आहे? तर जम्मू काश्मीर. यानंतर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स शहर निर्देशांक 2025 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर सिंगापूर. यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या आफ्रिकन देशाचे संरक्षण मंत्री आणि पर्यावरण मंत्री हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले? तर घाना. यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य होणारा 107वा देश कोणता बनला आहे? तर मोल्दोवा. यानंतर आपल्या भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोणती बनली? तर दिल्ली विधानसभा. यानंतर शाश्वत शेती दिवस कधी साजरा केला जातो? तर 7 ऑगस्ट रोजी. यानंतर इंडसइंड बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव आनंद यांची. यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन दिले आहे? तर सारनाथ. यानंतर पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला मिळाला? तर अडेमोला अडेनले यांना. यानंतर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केले? तर हेपॅटायटिस डी या. यानंतर रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते बनले आहे? तर अनंतनाग. यानंतर दरवर्षी जागतिक सिंह दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 10 ऑगस्ट दरम्यान. यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिले AI चलित शिक्षण ॲप कोणी लॉन्च केले? तर IIT पलक्कडने. यानंतर खैरथल तिजारा जिल्हा कोणत्या राज्यात आहे ज्याचे नाव बदलून भर्तृहरी असे करण्यात आले? तर राजस्थान. यानंतर आंतरराष्ट्रीय विस्लाव मॅनियाक मेमोरियल इव्हेंट्समध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर अनु राणी यांनी. यानंतर क्षमता बांधणी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर श्रीमती S राधा चौहान यांची. यानंतर गाझा ताब्यात घेण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली? तर इस्रायल या देशाने. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातली आहे? तर माथेरान महाराष्ट्र. यानंतर भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? तर मंगळुरू हे शहर. यानंतर आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 12 ऑगस्ट दरम्यान. यानंतर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान 25वे शांघाय शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? तर चीन या देशामध्ये. यानंतर दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 13 ऑगस्ट रोजी. यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय कर प्रणालीला आधुनिक बनवण्यासाठी कोणता नवीन कायदा लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाला? तर आयकर अधिनियम 2025 हा कायदा. यानंतर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी कोणता अभियान सुरू झाला? तर हर घर तिरंगा हा अभियान. यानंतर पुढील प्रश्न. तर रघुजी भोसले वनची कोणती ऐतिहासिक वस्तू 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या भारतामध्ये परत आली? तर तलवार. यानंतर पुढील प्रश्न. तर 13 ऑगस्ट 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाली? तर मणिपूर. यानंतर सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत काय आदेश दिला? तर सुरक्षित ठिकाणी पाठवण्याचा. यानंतर 2028 चा ब्रिक्स शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? तर रशिया. यानंतर पुढील प्रश्न. तर 2025 G20 व्यापार मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहे? तर रियाद या शहरामध्ये. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 1150वा. तर आपल्या भारताने 13 ऑगस्ट 2025 रोजी नवीकरणीय ऊर्जेसाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर जपान. यानंतर हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र. यानंतर सुरक्षा AI नावाची AI आधारित फसवणूक शोध प्रणाली कोणत्या बँकेने सुरू केली? तर भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच SBI या. यानंतर जगातील पहिला AI गव्हर्नन्स कायदा अधिकृतपणे स्वीकारणारा देश कोणता? तर सिंगापूर. यानंतर 2025 आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकली? तर पाकिस्तान. यानंतर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रीय ड्रोन स्कूल कोणत्या राज्यात सुरू झाले? तर मध्य प्रदेश. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण झाले? तर अमोल मजुमदार. यानंतर क्लीन एअर इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते भारतीय शहर आले? तर इंदोर. यानंतर लाडकी सून योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली? तर सुनांच्या संरक्षणासाठी. यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने पहिले AI आधारित संसद सहाय्यक
प्रणाली सुरू केली तर जपान. यानंतर अलीकडेच भारतातील कोणते राज्य ग्रीन एनर्जी हब घोषित झाले तर राजस्थान. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणता देश जगातील पहिले हायड्रोजन चलित रेल्वे नेटवर्क सुरू करणार आहे तर जर्मनी. यानंतर ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश अव्वल ठरला तर अमेरिका हा देश. यानंतर ग्लोबल सायबर सिक्युरिटी फोरम 2025 ची मेजवानी अलीकडे कोणत्या देशाने केली तर सौदी अरेबिया या देशाने. यानंतर अलीकडेच आपल्या भारतातील कोणत्या खेळाडूने वर्ल्ड चेस कप 2025 जिंकला तर तो आहे डी गुकेश. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याने मिशन क्लीन गंगा फेज 2 सुरू केला तर उत्तर प्रदेश. यानंतर अलीकडेच कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ग्लोबल क्लायमेट अवॉर्ड 2025 मिळाला तर सुनीता नारायण. यानंतर अलीकडेच उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले होते तर CP राधाकृष्णन यांचे. यानंतर मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब कोणी जिंकला तर मनिका विश्वकर्मा यांनी. यानंतर राज्यसभेने 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणते विधेयक पारित केले तर भारतीय बंदरगाह विधेयक 2025 पारित केले. यानंतर दिल्लीतील कोणत्या सांस्कृतिक केंद्राने तात्पुरते अभ्यासक्रम नोंदणी थांबवले तर इटालियन कल्चरल सेंटर. यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले तर अच्युत पोतदार. यानंतर पुढील प्रश्न, 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत चीन सीमा चर्चेसाठी भारतामध्ये कोणते चीनी अधिकारी आले होते तर वांग यी हे. यानंतर रघुजी भोसले यांचा वारसा कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे तर तो आहे आपल्या महाराष्ट्र या राज्याशी संबंधित. कोणाचा तर रघुजी भोसले यांचा. यानंतर कोविड-19 मुळे महिलांमध्ये कोणत्या आरोग्य समस्येचा मोठ्या प्रमाणामध्ये धोका वाढल्याचे अभ्यासात आढळले आहे तर रक्तवाहिन्यांचे वय वाढले आहे. यानंतर मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे तर 130वा. यानंतर नॅशनल कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर आयुष मंत्रालयाने. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 मध्ये युनेस्कोच्या ग्लोबल जिओपार्क नेटवर्कमध्ये किती नवीन स्थळांचा समावेश झाला तर 16. यानंतर मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे कोणत्या शहरामध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली तर मुंबई. यानंतर लोकसभेने 11 ऑगस्ट 2025 रोजी कोणता अधिनियम पारित केला तर राष्ट्रीय क्रीडा शासन अधिनियम 2025 पारित केला आहे. यानंतर अलीकडे विरोधी पक्षांनी कोणत्या अधिकाऱ्यावर महाभियोग चालविण्याची मागणी केली आहे तर आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त. यानंतर कर्नाटकमध्ये सहकारी संस्थांमध्ये जात व लिंग आरक्षण कोणत्या विधेयकाद्वारे लागू होणार तर सहकारी संस्था दुरुस्ती विधेयक 2025. यानंतर पुढील प्रश्न, तर बँक ऑफ बडोदाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक व CEO ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झाली तर अश्विनी कुमार यांची. यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यात होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, अन्नपूर्णा अन्न सुरक्षा योजना 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्याने सुरू केली तर उत्तर प्रदेश या. यानंतर विश्व सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 18 ऑगस्ट 2025 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आला तर अमेरिका हा देश. यानंतर विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI चे नवीन अध्यक्ष ऑगस्ट 2025 मधून कोणाची नियुक्ती झाली तर सौरभ गर्ग यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो 16व्या आशियाई शूटिंग स्पर्धेमध्ये कझाकस्तानमध्ये पुरुष युवा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले तर गिरीश गुप्ता यांनी. यानंतर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड उपक्रम 20 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर शिक्षण मंत्रालयाने. यानंतर ग्लोबल ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025 कोणत्या भारतीय मूळ वैज्ञानिकांना देण्यात आला तर डॉक्टर कविता मेनन. यानंतर ऑस्कर 2025 साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली तर आर्टिकल 370. यानंतर कोणत्या राज्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी करण्यात आले तर मध्य प्रदेश. यानंतर नुकतेच कोणत्या देशाने अग्नी 5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले तर आपला भारत. यानंतर जगातील पहिली रोबो स्पर्धा 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली होती तर बीजिंग चीन. यानंतर भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले तर माजी न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी. यानंतर ग्रामसभांच्या कार्यप्रणालीला डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारत सरकारने कोणते AI आधारित टूल सुरू केले आहे तर निर्णय.
यानंतर 2025 अंडर 20 विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले तर तपस्याने. यानंतर 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 कोणाद्वारे मांडण्यात आले आहे तर गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे. यानंतर NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विवेक त्यागी यांची. यानंतर नुकतेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला तर तान्या हेमंत यांनी. यानंतर 1200 वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2025 जाहीर केली तर ओडिशा या राज्याने. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे तर केरळ हे. यानंतर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स 2025 मध्ये पहिले स्थान कोणत्या देशाला मिळाले तर अमेरिका. यानंतर भारतीय नौसेनेने कोणता नवा युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट केला तर INS महादेव. यानंतर वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला तर IEA म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने. यानंतर आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड म्हणजेच IESO 2025 स्पर्धेमध्ये रायांश गुप्ता याने कोणते पदक जिंकले तर एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे, एकूण 2 पदके. यानंतर खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली तर 5 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये आहेत 4 सुवर्ण पदके आणि 1 रौप्य पदकाचा समावेश. किती तर एकूण 5 पदके. यानंतर नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला तर आसाम. यानंतर भारत सरकारने कोणत्या वस्तूवर आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे तर कच्च्या कापसा. यानंतर आपल्या भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा करार केला तर जपान. यानंतर जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी शर्वरी शेंडे कोणत्या राज्याची आहे तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर आशियाई नेमबाजी 2025 या स्पर्धेमध्ये ऐश्वर्य तोमरने कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक. यानंतर पंतप्रधानांची उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनिश दयाल सिंग यांची. यानंतर 2025 मध्ये कोणत्या राज्याचा भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला तर अरुणाचल प्रदेश. त्यानंतर पुढील प्रश्न, तर नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे तर सातनवरी हे गाव. कोणते तर सातनवरी. यानंतर कोणत्या भारतीय राज्याने जल जीवन मिशन अंतर्गत 100% नळ कनेक्शन मिळवले तर सिक्कीम. यानंतर 2028 युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन आपल्या भारतातील कोणते शहर करणार आहे तर मुंबई. यानंतर ब्राईट स्टार 2025 नावाचा लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे तर इजिप्त. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने मार्च 2026 पासून शाळेच्या वर्गामध्ये मोबाईल फोनवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली तर दक्षिण कोरिया. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती संदीप शिंदे हे होते. यानंतर जम्मू आणि काश्मीर बँकेचे नवीन गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर S कृष्णन यांची. यानंतर इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 कोणत्या शहरात आयोजित केले जाईल तर दिल्ली या शहरामध्ये. कोठे तर नवी दिल्ली. यानंतर पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर श्रीलंका. यानंतर कोणत्या खंडपीठ स्थापनेचा निर्णय कोणत्या न्यायालयाच्या मंजुरीनंतर घेतला जातो तर मुंबई उच्च न्यायालयाच्या. यानंतर ऑगस्ट 2025 च्या अखेरीस इंग्लंडमध्ये कोणता मोठा क्रीडा विश्वचषक सुरू होता तर महिला रग्बी विश्वचषक. यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF च्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उर्जित पटेल यांची. यानंतर स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकले आहे. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे तर मिझोराम. यानंतर 1 सप्टेंबर 2025 पासून कोणत्या राज्यात नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाईल तर उत्तर प्रदेश. यानंतर आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली तर ऑपरेशन चक्र ही कारवाई सुरू केली आहे. यानंतर 1230 वा प्रश्न, अखिल भारतीय वक्ता परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये.
यानंतर दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा कधी साजरा केला जातो? 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान. यानंतर हैदराबाद गॅझेटियरचा मराठी आरक्षणाशी काय संबंध आहे? तर मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदवले गेले आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्य पर्यटनाला त्यांच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पाटा गोल्ड अवॉर्ड 2025 मिळाला? तर केरळ. यानंतर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सतीश कुमार यांची. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी नेपाळला हरवून सॅफ 17 वर्षांखालील महिला अजिंक्यपद 2025 जिंकले? तर आपला भारत. यानंतर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 साठी कोणत्या भारतीय NGOची निवड झाली? तर फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल ग्लोबली, म्हणजे जागतिक स्तरावर मुलींना शिक्षण देण्यासाठी फाउंडेशन. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने जेमिनाय 2.5 फ्लॅश इमेज नावाचे AI इमेज एडिटिंग टूल लॉन्च केले? तर गुगल. यानंतर भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित भाषांतर मॉडेलचे नाव काय आहे? तर आदिवानी. यानंतर 2026 मध्ये होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर आपल्या भारत या देशामध्ये. यानंतर भारतातील सर्वात मोठ्या एरो इंजन चाचणी केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर उत्तर प्रदेश. यानंतर महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली? तर गुगल. यानंतर लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर हरियाणा. यानंतर अलीकडेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदाची सूत्रे कोणी स्वीकारली? तर TCA कल्याणी यांनी. यानंतर जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे GPI 2025 मध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश कोणता म्हणून घोषित करण्यात आला? तर तो आहे सिंगापूर हा देश. यानंतर पिकलबॉल विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करेल? तर अमेरिका. यानंतर कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली? तर बिहार या राज्याने. यानंतर पुणे नाशिक महामार्ग उन्नतीकरण प्रकल्पानुसार प्रवासाचा वेळ कितीवरून कितीवर कमी होणार आहे? तर 1.5 ते 2 तासांवरून फक्त 20 मिनिटांवरच होणार आहे. यानंतर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणजेच नॅशनल वाईल्ड लाईफ डे केव्हा साजरा केला जातो? तर 4 सप्टेंबर रोजी. यानंतर नवीन GST सुधारणांनुसार खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर पूर्णपणे करमुक्ती म्हणजे 0 GST दिली आहे? तर रोटी, पराठे आणि जीवनरक्षक औषधांवर. यानंतर पुढील प्रश्न आहे 1250वा. तर आपल्या भारतामध्ये शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न 1251वा. तर भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री या संयुक्त लष्करी सरावाची 14वी आवृत्ती अलीकडेच कोणत्या शहरात सुरू झाली? तर उमरोई मेघालय या. यानंतर कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर आपल्या भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले? तर युनिटी बँक. यानंतर नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्यामुळे सुरू करण्यात आली आहे? तर उत्तराखंड. यानंतर ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या महानगरपालिकेचा आला आहे? तर पुणे महानगरपालिका. यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने कोणत्या तारखेपासून दैनिक UPI व्यवहार मर्यादा 2 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढविण्याचा मोठा निर्णय घेतला? तर 15 सप्टेंबर 2025. यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अलीकडेच कारखान्यातील कामगारांसाठी दैनंदिन कामकाजाचे तास कितीवर वाढवले आहे? तर 12 तासांवर. यानंतर NIRF क्रमवारीनुसार 2025 मध्ये आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणते विद्यापीठ घोषित झाले आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc युनिव्हर्सिटी बेंगळुरू. यानंतर 25 वर्षांच्या कारकिर्दीनंतर नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कोणी केली? तर अमित मिश्रा यांनी. यानंतर 2026 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर नवी दिल्ली या शहरामध्ये. यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुसार खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शांत देश आहे? तर आइसलँड. यानंतर भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर बिहार. यानंतर अलीकडेच प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आहान रितेश प्रजापती यांना. यानंतर जगातील पर्यटन फेस्टिवल 2025 साठी भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली? तर जयपूर. यानंतर 2025 मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान करण्यात आला? तर एकूण 45 शिक्षकांना. यानंतर पुढील प्रश्न
अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार राबविण्यात आले आहे तर राजस्थान यानंतर मिस टीन इंटरनॅशनल 2025 ची विजेती कोण ठरली तर ती आहे लोरेना रुईज स्पेनमधील. यानंतर जेएन पोर्ट PSA मुंबई टर्मिनल फेज 2 चे उद्घाटन कोणी केले तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी केले आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, FDI म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक, या गुंतवणुकीमध्ये भारतामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर. यानंतर नुकतेच आपल्या महाराष्ट्रामध्ये रो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली तर मुंबई ते कोकण. यानंतर नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची. यानंतर भारताचा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोणत्या दिवशी होणार आहे म्हणजे झाली तर 9 सप्टेंबर या दिवशी. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण दिले तर उत्तराखंड. यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पहिला फुजेराह ग्लोबल सुपरस्टार्सचा किताब कोणी जिंकला तर प्रणव व्यंकटेश यांनी. यानंतर पुढील प्रश्न, छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय आहे तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. यानंतर नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पहिली बॉक्सिंग स्पर्धा सुरू केली होती तर युनायटेड किंगडम. यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे 8 सप्टेंबर या दिवशी. यानंतर आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 2025 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली तर दुबईमध्ये. यानंतर नारी 2025 सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय महिला सुरक्षा निर्देशांक किती टक्के नोंदवला गेला तर तो 65% नोंदवला गेला. यानंतर फेस्ट 5 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कोठे झाला तर कोलकातामध्ये. यानंतर भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणती असणार आहे तर 16वी. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या. यानंतर अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली तर रशिया. यानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2025 मधील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले, आर्याना सबलेंका. यानंतर पुढील प्रश्न, तर मुंबईमध्ये पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा कधी सुरू झाली तर 22 सप्टेंबर रोजी सुरू झाली. यानंतर पुढील प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले तर युद्ध मंत्रालय. यानंतर कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे तर कर्नाटक. यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते तर केरळ हे. यानंतर नवीन नागपूर शहर किती खर्च करून विकसित केले जाणार आहे तर 6,500 कोटी रुपये खर्च करून. यानंतर टेस्ला कारचे आपल्या भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत तर प्रताप सरनाईक. यानंतर 1290वा महत्त्वाचा प्रश्न, आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले तर ते आहेत आपल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल CP राधाकृष्णन. यानंतर अलीकडेच JNZ आंदोलनामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे तर नेपाळ. यानंतर 2025 मध्ये DRC काँगोमध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक नोंदवला गेला आहे, तो काय आहे तर व्हायरस. यानंतर थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली तर अनुतीन चार्नविराकुल यांची. यानंतर उल्हास कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य आपल्या भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनले तर हिमाचल प्रदेश हे. यानंतर पुढील प्रश्न, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे तर वार्षिक 12,000 रुपये मदत आहे. यानंतर जमैका देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर ॲड्र्यू हॉलनेस यांची. यानंतर इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे तर तामिळनाडूमध्ये. यानंतर एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृषी योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर भुवनेश्वर. यानंतर हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला तर 5वा देश. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ऑगस्ट 2025 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले तर जसप्रीत बुमराहला. कोणाला तर जसप्रीत बुमराहला. यानंतर पुढील प्रश्न आहे 1301वा, नुकत्याच झालेल्या US 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर कार्लोस अल्काराज. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने
फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामसह 26 नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईट्सवर पूर्णपणे बंदी घातली. तर नेपाळ. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच किती नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली? तर 593. यानंतर महाराष्ट्र सरकारने नो PUC नो इंधन धोरण का लागू केले? तर प्रदूषण कमी करण्यासाठी. यानंतर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 सप्टेंबर रोजी. यानंतर पुणे शहरातील भिडे पूल 10 सप्टेंबर पासून का बंद ठेवण्यात आला होता? तर मेट्रो प्रकल्पातील पदचारी पूल बांधकामासाठी. यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 सप्टेंबर दिवशी. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील गेल्या 8 महिन्यांमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला? तर 1183. यानंतर 2025 मध्ये कोणत्या देशाने G20 शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती? तर ब्राझील. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला? तर ते आहेत आचार्य देवव्रत. कोण आहे? तर आचार्य देवव्रत. आणि हे गुजरातचे देखील राज्यपाल आहेत, लक्षात ठेवा. यानंतर अलीकडेच मोहम्मद इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर गयाना. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस आयोजित करण्यात आली होती? तर संयुक्त अरब अमिराती. यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन राहत. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी 2025चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणी जिंकला? तर युनुस अहमदने. यानंतर भूपेंद्र गुप्ता यांनी अलीकडेच कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच CMD म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे? तर NHPC लिमिटेड. यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कोणत्या सर्वकालीन निच्चांकी पातळीवर घसरला? तर 88.36. यानंतर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून काय करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला? तर सेंट मेरी मेट्रो स्टेशन. यानंतर ताजिकिस्तानमध्ये झालेल्या CAFA नेशन्स कप 2025 मध्ये ओमानला हरवून भारताने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक. यानंतर मुंबईतील नवीन हायकोर्ट संकुल कोठे उभारण्यात येणार आहे? तर वांद्रे पूर्व. यानंतर अलीकडेच अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले? तर अहिल्यानगर रेल्वे स्टेशन. यानंतर अलीकडेच दिल्ली हायकोर्टानंतर कोणत्या हायकोर्टाला ईमेल्सद्वारे बॉम्बस्फोटची धमकी देण्यात आली? तर मुंबई हायकोर्टाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त कोणत्या ठिकाणी मोफत वाचनालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली? तर ST बस स्थानकांवर. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश BR गवई यांनी फटाक्यांवरील बंदी कोणत्या पातळीवर लागू करावी असे मत व्यक्त केले? तर संपूर्ण भारतावर. यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला बोन ग्लू विकसित केला आहे जो तुटलेली हाडे 2 ते 3 मिनिटांमध्ये जोडतो? तर चीन. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने फ्लोमिंगो नावाच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली? तर युक्रेन. यानंतर आपल्या भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर अरुणाचल प्रदेश. यानंतर मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या कारणास्तव करण्यात आली? तर अतिवृष्टीमुळे शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याबद्दल. यानंतर TRG डेटा सेंटर्सच्या 2025च्या रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक AI डॉमिनंट देश कोणता आहे? तर अमेरिका. यानंतर सुप्रीम कोर्टाने वक्फ सुधारणा कायदा 2025 मधील कोणत्या तरतुदींना स्थगिती दिली आहे? तर वक्फ तयार करण्यासाठी 5 वर्ष इस्लामचा अनुयायी असण्याच्या अटीला. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSEच्या अध्यक्षपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर श्रीनिवास इंजेती यांची. यानंतर दरवर्षी अभियंता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 15 सप्टेंबर या दिवशी. यानंतर 74व्या इंटर सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने किती मीटर भालाफेक करून 2018 सालचा नीरज चोप्राचा रेकॉर्ड तोडला? तर 84.31 मीटर. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जागतिक पहिली त्रिसेवा समुद्री प्रदक्षिणा मोहिमेला कधी सुरुवात करण्यात आली होती? तर 11 सप्टेंबर 2025 रोजी. यानंतर पुढील प्रश्न,
कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे? तर केरळ हे राज्य. यानंतर जगप्रसिद्ध टाइम मासिकाने किड ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड केली आहे? तर तेजस्वी मनोज यांची. यानंतर जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदी संस्कृती खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? तर नवी दिल्ली या. यानंतर उत्तराखंडमध्ये शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत आणि कोणत्या बँकेने 126 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज करारावर स्वाक्षरी केली? तर एडीबी या. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरातून समुद्र प्रकाशन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला? तर मुंबई. यानंतर शिवसेना युबीटीच्या सामना वृत्तपत्रानुसार गेल्या 90 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारवर किती कोटींचे अतिरिक्त कर्ज झाले? तर 24,000 कोटींचे. यानंतर पुढील प्रश्न 1350वा. अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून नुकताच किती निधी वितरित करण्यात आला? तर 150 कोटींचा. यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस कधी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर या दिवशी. यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले? तर मोशी पुणे या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न तर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुडाने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते? तर सुवर्ण पदक. यानंतर महिला आशियाई हॉकी विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर चीनने. यानंतर अलीकडेच नॉर्वे या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले? तर जोनास गाहर स्टोअर. यानंतर गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स म्हणजे काय आहे? तर महिलांना समान वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणे म्हणजेच गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स होय. यानंतर कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून पाळण्याची मोठी घोषणा केली? तर नेपाळ. यानंतर पुढील प्रश्न जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर कार्लोस फेलिप जारामिलो यांची. यानंतर सर्वेश कुसरे जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला? तर उंच उडी. यानंतर स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर आनंद कुमारने. यानंतर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अमित खरे यांची. यानंतर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 उपविजेता देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कितवा वाढदिवस साजरा केला? तर 75वा. यानंतर महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर 28वी. यानंतर ICCच्या ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंगमध्ये एकाच फॉर्मॅटमध्ये बॅटर्स, बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स या तिन्ही कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकावणारी पहिलीच टीम कोणती आहे? तर आपली भारत. यानंतर पुढील प्रश्न वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा 84.03 मीटर भालाफेक करत कितव्या क्रमांकावर राहिला? तर 8व्या क्रमांकावर. यानंतर PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बाबा कल्याणी यांना. यानंतर चर्चेतील त्रिभाषा निश्चिंत समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर डॉक्टर नरेंद्र जाधव. यानंतर 2025 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये आपल्या भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश केला? तर एकूण 7. यानंतर ICC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण पहिल्या क्रमांकावर आहे? तर स्मृती मानधना आहे. यानंतर राष्ट्रीय कृषी परिषद रग्बी मोहीम 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर दिल्लीमध्ये. यानंतर अलीकडेच सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी कोणती अट बंधनकारक केली? तर KYC ही. यानंतर पवनकुमार भीमप्पा बजरंती यांना कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आहे? तर पटना उच्च न्यायालयाचे. यानंतर ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले जे नुकतेच अनावरण करण्यात आले? तर श्रेया घोषाल यांनी. यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजने अंतर्गत धोर्दो कोणत्या राज्यातील चौथे सौर गाव बनले? तर गुजरात या.
यानंतर पुढील प्रश्न, तर इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2025 खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर नवी दिल्ली या शहरामध्ये, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झाले? तर ते बिहार या राज्यामध्ये झालेले आहे. यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा CPCBचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 22 सप्टेंबर या दिवशी. यानंतर भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशमन सराव अमोघ फ्युरी खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडला? तर राजस्थान. यानंतर कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी 1000 मासिक भत्ता जाहीर केला? तर बिहार. यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण बनला? तर स्मृती मानधना बनल्या आहेत. यानंतर 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर मोहनलाल यांना. यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रवीर रंजन यांची. यानंतर इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBPचे नवीन महासंचालक म्हणजेच DG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर श्री प्रवीण कुमार यांची. यानंतर 2025 साली पुरुष बॅलन d'Or पुरस्कार कोणी जिंकला? तर उस्माने डेम्बेले यांनी. यानंतर महिलांचा बॅलन d'Or 2025 पुरस्कार कोण जिंकला? तर अताना बोनमाटी. यानंतर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये सिडनी मॅकलॉगलिन लेव्होनने महिलांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद म्हणजेच इंटरनॅशनल राईस रिसर्च कॉन्फरन्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर आपल्या भारतामध्ये. यानंतर भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आला होता? तर 13 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. यानंतर खालीलपैकी कोणता देश जागतिक वन निधी मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश बनला? तर तो आहे ब्राझील हा देश. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSS दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 सप्टेंबर या. यानंतर लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी आंदोलन का केले? तर 4 विशेष मागण्यांसाठी. यानंतर 22 सप्टेंबर 2025 रोजी संरक्षण दल प्रमुख ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे म्हणजे TSATS चे उद्घाटन कोठे करतील? तर नवी दिल्ली. यानंतर विद्यार्थ्यांनो, भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती अलीकडेच कोठे संपली? तर अलास्कामध्ये. यानंतर 1395वा प्रश्न, तिन्ही दलांनी म्हणजेच कोणकोणत्या? तर लष्कर, नौदल आणि हवाई दलांनी चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रथम किती संयुक्त लष्करी ठाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर एकूण 3. यानंतर सिंगापूर येथे झालेल्या 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेमध्ये इंटरपोल आशियाई परिषद समितीचे सदस्य म्हणून कोणाची निवड झाली? तर आपल्या भारताची निवड करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताने 11व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये कधी प्रवेश केला? तर 24 सप्टेंबर 2025 रोजी. यानंतर पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाणार आहे? तर सौदी अरेबिया. यानंतर 1399वा प्रश्न, तर खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनले? तर ते आहे चंदीगड हे शहर. यानंतर शेवटचा प्रश्न 1400वा, तर जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशात बांधला आहे? तर तो आहे चीन या देशामध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 3 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 3 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत. तर सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या आणि यांचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा पुरेपूर प्रयत्न देखील करा. तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले? तर याचे योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये सांगा. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण झाले? तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा. आणि पुढील प्रश्न, 2025चा मिस वर्ल्ड कोणाला मिळाला? तर सर्वांनी तिन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला खरंच हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट सर्वांनी पूर्ण करा. किती आहे? तर फक्त 5000 लाईकचे टार्गेट आपण ठेवलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या लाईकचं टार्गेट पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करणार आहे. तर सर्वांनी आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला
आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.